दीप अमावस्येला गटारी म्हणून साजरी करता का? मी सुद्धा पूर्वी अगदी असंच करायचे. कारण या दिवसाचं खरं महत्त्व मला माहितीच नव्हतं. पण जेव्हा मला दीप अमावस्येचं महत्त्व आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या परंपरा समजल्या ना, तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याची माझी पद्धतच बदलली. तर आज मी माझ्या घरात दीप अमावस्या कशी साजरी करते, या दिवशी काय-काय केलं जातं आणि कणकेचे दिवे कसे बनवले जातात, हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पण त्याआधी हाय, हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. आजचा दिवस इतका छान आहे ना, म्हणून म्हटलं चला सकाळी-सकाळी मस्त असं उंबरठ्याला लेपन करून घेऊया. आणि माझ्या ह्या उंबरठ्यावरती पहिला पेंट होता म्हणण्यापेक्षा मी तो स्वतःच केला होता. ऑइल पेंटने ना मी हा उंबरठा सजवून घेतला होता. म्हणजे डिझाइन वगैरे काढली होती. मी तुमच्या सोबत त्या गोष्टी सगळ्या शेअर पण केल्या होत्या, की मी कशी डिझाइन वगैरे काढली होती. तर मी ऑइल पेंटने हा कलर दिला होता. आता इथे साइडला बघा तुम्हाला दिसत असेल, मी तो काढला नाहीये. फक्त उंबरठ्यावरचंच काढलंय मार्बलवरचं. तर ते कसं काढलं हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. पण त्याआधी ना मला एका ताईंची कमेंट आली होती कालच. अ, आणि त्यांची इच्छा होती, की मी त्यांचं नाव माझ्या ब्लॉगमध्ये घ्यावं. ॲक्चुअली ही माझ्यासाठी खरंच खूप छान गोष्ट आहे, की तुमची इच्छा अशी होते, की मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं नाव घ्यावं आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं नाव ऐकायला मिळावं. ही तुमची इच्छा आहे, ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे, असं म्हणावं लागेल. कारण ना खूप असे कमी लोकं असतात, ज्यांना एखाद्याच्या कामाचं कौतुक करायला आवडतं. कारण अशी खूप कमी लोकं आहेत जे एखाद्याच्या कामाचं कौतुक करतात किंवा त्यांना थोडंसं मोटिव्हेट करतात. अशी खूप कमी लोकं असतात आणि माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी अशी लोकं आहेत. यापेक्षा आनंदाची गोष्ट कायच असू शकते ना. कारण चांगली बोलणारी माणसं खूप कमी असतात. एखादी चुकी झाली तर ती पटकन बोलली जाते, पण आपल्या कामाचं कौतुक खूपच कमी लोकं करतात. आणि त्या ताईंची खरंच इच्छा होती, की मी माझ्या ब्लॉगमध्ये त्यांचं नाव घ्यावं. काल स्पेशली त्यांनी एवढी मोठी कमेंट मला म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये टाकली होती आणि मला खरंच खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. त्यांनी मला रिक्वेस्ट केली, की "प्लीज तुझ्या ब्लॉगमध्ये माझं नाव घे ना." तर ताई, आज मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुमचं नाव घेतीये. तुम्ही वेळात वेळ काढून एवढी मोठी कमेंट केली माझ्यासाठी आणि खरंच त्याबद्दल खरंच खूप 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 थँक यू. आणि ऐश्वर्या लोहरकर की लोहारकर असं काहीतरी नाव आहे त्यांचं. म्हणजे सरनेम मी त्यांचं बरोबर घेते की नाही मला माहिती नाही. पण ऐश्वर्या लोहारकर असं त्यांचं नाव आहे. आणि खरंच खूप थँक यू ताई, की तुम्ही एवढी मोठी कमेंट केली माझ्या ब्लॉगवरती आणि मला खरंच खूप आनंद झाला होता. मी इथे तुमच्या कमेंटचा स्क्रीनशॉट पण लावतीये. मला खरंच खूप आवडली तुमची कमेंट आणि मला खरंच एक मोटिव्हेशन मिळतं अशा कमेंटने किंवा तुमच्या सपोर्टमुळे. आणि अजून एक, माझ्या चॅनलवरती जेवढ्या पण काही जणांचे कमेंट्स असतात, लाईक असतात, कोणी माझे व्हिडिओज शेअर करत असतील, खरंच त्या सगळ्यांना थँक यू सो मच. तुमचं असंच सपोर्ट आणि प्रेम माझ्यावरती राहू द्या. तर चला, आता तुम्ही मला विचारलं होतं, की ह्या उंबरठ्यावरचं जे पेंट वगैरे होतं, तर मी ते कसं काढलं? तर आता ह्या उंबरठ्यावर ना मी ऑइल पेंटने कलर दिला होता आणि तो कलर मी पेंट रिमूव्हरने काढला. ॲक्चुअली माझ्याकडे ना पेंट रिमूव्हर होता. जेव्हा माझ्या घराचं काम चालू होतं पेंटिंगचं, तेव्हा माझ्याकडे ना ते पेंट रिमूव्हर होतं अवेलेबल. तर मी ते त्याच्यावरती टाकून ठेवलं 15 ते 20 मिनिटं आणि त्यानंतर एका स्क्रॅपरच्या मदतीने मी ते पूर्ण कलर काढून घेतला होता. बराच टाईम लागला होता मला हा कलर काढण्यासाठी, पण मी फायनली काढला. ॲक्चुअली खाली जे मार्बल आहे ना, त्यावरतून तो कलर पटापट निघाला पण असं मला वाटलं. पण जर लाकडाचं वगैरे काय असता माझा उंबरठा, तर मग तो खराब झाला असता असं मला वाटलं. असं वाटतं मला. जर तुमच्याकडे पेंट रिमूव्हल नसेल, तर तुम्ही आपलं भांडे घासायचं जे लिक्विड असतं, जसं आपण विम लिक्विड वगैरे यूज करतो, तर ते लिक्विड एका गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायचं. म्हणजे टाकायचं आणि ते उंबरठ्यावरती जरा पसरवून ठेवा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने वगैरे तो थोडासा ना कलर हलका व्हायला चालू होतं आणि मग तुम्ही तो स्क्रॅपरने काढा. एकदम आरामात तो निघेल. आता लाकडाचा जर तुमचा उंबरठा असेल, तर मला माहिती नाही काय होईल, काय नाही. पण माझा हा मार्बलचा आहे, त्यानुसार मी तुम्हाला सांगतेय. तर चला, आज मला खरंच खूप फ्रेश वाटत होतं, कारण भरपूर महिन्यानंतर मी आज उंबरठ्याला लेपन केलं होतं आणि खरंच ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं. आता माझी हौस होती ती मी करून घेतली उंबरठ्याला पेंट करायची. पण मला खरंच खूप दिवसापासून तो पेंट काढायचा होता आणि त्यामुळे ना असं फ्रेश सुद्धा वाटत नव्हतं. रोज-रोज तेच-तेच बघून सुद्धा आपण बोर होतो. तर चला, आजचा माझा हा उंबरठा आजच्या छान अशा दिवसासाठी असा काही सजला होता.
ज्याला आपण आजपर्यंत गटारी असं म्हणत आलो ना, तर त्याला खरं तर गताहारी असं म्हणतात. गत म्हणजे जुनं आणि आहार म्हणजे अन्न. म्हणजेच जुन्या आहाराचा त्याग करून पुढे सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याचं स्वागत करण्याचा हा दिवस असतो. पावसाळ्यात वातावरण आणि आपल्या शरीरातही बरेच बदल होत असल्यामुळे श्रावण सुरू होण्याआधीच आहारात बदल करण्याची ही एक पारंपरिक पद्धत होती. म्हणूनच काही ठिकाणी या दिवशी आपापल्या आवडीचे पदार्थ खाऊन दुसऱ्या दिवसापासून श्रावणातील सात्विक आहाराला सुरुवात केली जाते. आता आपल्या बऱ्याच जणांचे आवडते पदार्थ म्हणजे चिकन, मटण, फिश, अंडी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आवडीच्या असतात. आणि म्हणूनच ना असं आपल्याला वाटतं, की अ, आपण ह्या दिवशी मांसाहारच केला पाहिजे. आणि मग तसंच हे पुढे चालू झालं. मग ह्याला आपण गटारी म्हणू लागलो आणि मग त्या दिवशी आपल्या आवडीचे सगळे जे पण काही नॉन-व्हेजचे पदार्थ आहेत, ते आपण खायला सुरुवात केली. पण तसं न करता ह्या दिवशी खरं तर गोड अन्नापासून म्हणजे गोड पदार्थांपासून किंवा सात्विक पदार्थांपासून आपण ह्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे. म्हणजे या दिवसापासूनच सुरुवात केली पाहिजे, असं मला वाटतं. आणि त्याच सोबत दीप अमावस्येला घरातले सगळे जे काही दिवे असतात, ते स्वच्छ करून, त्यांची पूजा करून, नव्या महिन्याचं प्रकाशाने आणि मंगलमय वातावरणाने स्वागत केलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी केलं जातं ते दीपपूजन. कारण ही अमावास्या दीप अमावास्या म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी घरातले सगळे दिवे, समया, पणत्या स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. जुनं सोडून नव्याची सुरुवात करताना आपल्या आयुष्यात नेहमी प्रकाश, सकारात्मकता आणि मंगलमय वातावरण राहावं, यासाठी दिव्यांची पूजा करण्याची ही सुंदर परंपरा आहे. आणि जेव्हापासून मला या सगळ्या गोष्टी समजल्या ना, तेव्हापासून मी हा दिवस असाच साजरा करते. तर सगळ्यात आधी मी इथे देवांची पूजा करून घेतली. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ होती. माझं दीपपूजन करण्याच्या आधी म्हटलं आधी देव्हाऱ्यामध्ये दिवे लावून घेईन. कारण सर्वात प्रथम देवांना आपण हे दिवे अर्पण केले पाहिजेत असं मला वाटतं. कारण कोणतंही शुभ कार्य करण्याआधी ना देवांसमोर दीप प्रज्वलित करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची आपली परंपराच आहे. देवांची पूजा छानपैकी करून घेतली. आता आजची माझी ही पूजा बघा अशी झाली. एखाद्या पूजेची तयारी आपण करत असतो ना, ती खरंच आपण मनापासून केली पाहिजे असं मला वाटतं. कारण पूजा म्हणजे ना फक्त सगळ्या वस्तू आणून मांडायच्या आणि पूजा करून घ्यायची, एवढंच नाहीये बरं का. तर प्रत्येक गोष्ट प्रेमाने आणि श्रद्धेने केली ना, की त्याचं समाधान काही वेगळंच असतं. आपल्या प्रत्येक पूजेमध्ये चौरंगाला आणि पाटाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहितीच आहे. आणि म्हणूनच आजच्या पूजेसाठी मी छान चौरंग धुवून, पुसून स्वच्छ करून घेतला होता आणि त्याचसोबत पाट सुद्धा धुवून, पुसून स्वच्छ करून घेतला होता आणि त्यावरती वस्त्र टाकून मला काही छान असा सेटअप करायचा होता, म्हणजे पूजा मांडून घ्यायची होती. आणि हे सगळं करताना ना घरामध्ये ना एक वेगळीच प्रसन्नता जाणवते खरंच. आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी मनापासून करतो ना, त्याचं समाधानही वेगळं असतं आणि घरामध्ये एक प्रसन्न वातावरण जे तयार होतं ना, ते खरंच आपण त्या गोष्टींना अनुभवायलाच लागतात. म्हणजे आपल्याला ती गोष्ट जाणवते. घरामध्ये त्या वाइब्स ना क्रिएट व्हायला लागतात. आपण जेव्हा एखादी गोष्ट पूजेची मनापासून करतो, तेव्हा बघा वाइब्स खूप वेगळ्या असतात. पण ह्या पूजेची तयारी करताना ना, खरंच खूप छान वाटत होतं. आपल्या घरातले हे सगळे दिवे आपण रोजच्याच वापरात पाहतो. पण ह्या दिवशी मात्र प्रत्येक दिवा छान स्वच्छ करून त्याला तेल, वात, फुलांनी सजवून त्याची पूजा केली जाते. आपल्या घरात नेहमी प्रकाश राहावा, घरात सुख, समाधान आणि सकारात्मकता राहावी, अशी यामागची भावना असते. खरं तर आपल्या सणांचं हेच मला सगळ्यात जास्त आवडतं. रोजच्या वापरातल्या साध्या गोष्टींना सुद्धा आपण किती सुंदर पद्धतीने सणाशी जोडून घेतो ना. हे सगळं करताना घरात एक वेगळंच प्रसन्न वातावरण तयार होतं आणि सणाची एक सुंदर सुरुवात झाल्यासारखं वाटतं. दीप अमावस्येला कणकेचे दिवे बनवण्याची आपल्या घरात एक परंपरा आहे. कणिक ही आपल्या रोजच्या अन्नाशी जोडलेली गोष्ट आहे आणि म्हणूनच कणकेपासून दिवा बनवून त्यामध्ये प्रकाश प्रज्वलित करणं म्हणजे अन्न आणि प्रकाश
या दोन्ही गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, अशी यामागची सुंदर भावना आहे. आपल्या घरात नेहमी अन्नाची भरभराट राहावी, सुख समाधान राहावं आणि घरातला हा प्रकाश कायम तेवत राहावा, अशी प्रार्थना करून हे दिवे बनवले जातात. म्हणूनच दीप अमावस्येला पूजेमध्ये या कणकेच्या दिव्यांना खूप सुंदर आणि खास महत्त्व दिलं गेलं आहे. आणि या कणकेच्या दिव्यांचं अजून एक सुंदर महत्त्व आहे, ते म्हणजे या दिव्यांनी घरातल्या लहान मुलांना ओवाळण्याची ही परंपरा आहे. कणकेचे दिवे तयार करून त्यात वाती लावल्या जातात आणि मग त्या दिव्यांनी मुलांची ओवाळणी केली जाते. आपल्या मुलांना नेहमी सुख, आरोग्य, आनंद मिळावा, त्यांच्यावर कोणतीही वाईट नजर किंवा संकट येऊ नये, अशी त्यामागची भावना असते. त्यामुळे दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्यासोबतच या कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातल्या लहान मुलांची ओवाळणी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आज मी सुद्धा हे कणकेचे दिवे बनवून घेतले होते. आणि यावेळी ना मी हे कणकीचे दिवे असे छान सुंदर शेपमध्ये बनवायचं ठरवलं होतं. आता मला सहसा या गोष्टी नाही जमत बरं का जास्त. पण यावेळी मी नक्की ट्राय केले होते आणि मी ठरवलं होतं, की नाही यावेळेस मी असेच दिवे बनवणार. कारण मी बऱ्याच ठिकाणी असे दिवे पाहिले होते आणि मला खरंच खूप आवडले होते. आणि हे जेवढे पण काही शेप आहेत ना, हे मी माझ्या मनाने म्हणजे काही फोटोज वगैरे मी सेव्ह करून ठेवले होते. पण माहिती आहे ना, आयत्या वेळेला आपली किती धावपळ होते आणि मग मी हे माझ्याच मनाने काहीतरी बनवून ठेवलं होतं. पण खरंच खूप इतके छान सुंदर दिवे तयार झाले होते ना हे सगळे. आणि हे दिवे असे थोडे पिवळसर दिसतायत. तुम्ही पाहिलं असेल तर मी थोडंसं हळदीचं पाणी यामध्ये मिक्स केलं होतं. त्यामुळे ना हे दिवे अजूनच छान दिसत होते. बघायला सुद्धा मस्त वाटत होते. कधी-कधी ना मला काही गोष्टी खूप अशा मनापासून करायला आवडतात. फक्त अशा करायच्यात किंवा आपल्या बनवायच्यात म्हणून बनवायच्या असं मला नाही आवडत. मला असं वाटतं ना, की आपण कोणतीही गोष्ट करायला घेतली तर ती छान आणि सुंदरच दिसली पाहिजे. जोपर्यंत ती माझ्या मनासारखी होत नाही तोपर्यंत मला त्याचं समाधान नाही मिळत. तर चला असो आता इथे छान मस्तपैकी असे दिवे मी तयार करून घेतले होते कणकेचे आणि मग ही सगळी पूजा मी करून घेतली होती. छान सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले आणि खरंच इतकं सुंदर वाटत होतं ना हे सगळं करताना मला. एक वेगळीच प्रसन्नता वाटत होती आणि हे सगळे दिवे जेव्हा मी प्रज्वलित केले आणि या सगळ्या दिव्यांची पूजा करून घेतली आणि फक्त मी अंधार म्हणजे थोडासा अंधार केला होता घरामध्ये आणि त्यानंतर जो काही लूक माझ्या घरामध्ये दिसत होता ना, तो बघा असा काही दिसत होता. बघितलं? किती छान वाटत होतं जेव्हा मी पूर्ण अंधार केला होता घरामध्ये आणि फक्त हे दिवेच असे दिसत होते ना, खरंच खूप सुंदर वाटत होतं. मला असं वाटत होतं ना, की हे दिवे कधीच विझावे नाहीत. तर चला असो, आता त्यानंतर ना मग आपल्याकडे अशी परंपरा आहेच, जसं मी तुम्हाला सांगितलं, की लहान मुलांना ओवाळलं जातं. तर तेच मी इथे करायला घेतलं होतं. आता स्मितला ना ह्या गोष्टी स्मितसाठी खरंच खूप नवीन-नवीन आहेत. म्हणजे आता मी गेले 1-2 वर्षापासूनच हे करतीये. जसं जेव्हापासून मला या गोष्टींचं महत्त्व कळालंय तेव्हापासून. स्मितसोबतच माझ्या घरात अजून एक माझी मुलगीच म्हणावी लागेल, तर ती आहे ती म्हणजे लुसी. तर दोघांनाही मी इथे ओवाळून दोघांचीही दृष्ट काढून घेतली होती. लुसीला यातलं काय कळतं मला माहिती नाही, पण जेव्हा पण मी अशी काही पूजा करते ना, ती फक्त आणि फक्त पूजेजवळच येऊन बसते. का मला माहिती नाही. जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आजची ही पूजा माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात अशाच एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय.